1904 साली गुरुदेवांनी शिवाजी महाराजांवर कविता लिहिलेली आहे, अप्रतिम मोठी कविता लिहिलेली आहे. 5 पानांची ती कविता आहे, परंतु 99% लोकांना ही कविता मराठीमध्ये आहे याचं भान मराठीत आलेलीच नाही. परंतु या कवितेबद्दलची जाणीव मराठी माणसांना नाही. मला असं वाटतं की हे आपलं कपाळ करंटे पण आहे. परंतु हा अभ्यास करत असताना कवितांच्या बरोबरच मी एक गद्य पुस्तक सुद्धा लिहितो आहे आणि ते पुढच्या 2 महिन्यामध्ये येणार आहे. गुरुदेवांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाला स्पर्श करणारं नुसतं जीवनपट नाही, नुसतं चरित्र मी लिहित नाही. उदाहरणार्थ त्यातलं एक प्रकरण जे असणार आहे ते गांधीजी आणि टागोर यांच्यामधलं जे द्वैत होतं, म्हणजे त्यांच्यामध्ये असलेलं साधर्म्य, त्यांच्यामध्ये असलेले विसंगती, त्यांच्यामध्ये झालेले वाद सुद्धा होते. प्रचंड मोठे मोठे वाद होते आणि ते वादाची पातळी काय आहे ते पाहायला पाहिजे. म्हणजे वाद कुठल्याही पातळीवरती होऊ शकतात आणि इतकी श्रेष्ठ लोक ज्यावेळी त्या पातळीवरून वाद घालतात एकमेकांशी आणि एकमेकांचा आदर राखून, इट्स ब्युटिफुल. दुसरे तुम्ही आईन्स्टाईनच्या बरोबर त्यांचा वाद झालेला आहे, त्याच्यावरती मी एक चॅप्टर लिहिलेलं आहे. तुम्हाला गंमत सांगू का, टागोरांचं मराठी पण तुम्हाला माहिती आहे का? टागोरांच्या याबद्दल मी त्यामध्ये लिहिणार आहे, फक्त झलक तुम्हाला सांगतो. त्यांच्या आयुष्यामध्ये 3 अनुरागिणी होत्या बरं का. 3 अनुरागिणी हा शब्द मी वापरलेला आहे. अनुराग तुमच्यापैकी इथे अनुराग कश्यप बसलेले आहेत, त्यांनी गैरसमज करून घेऊ नये. बेसिकली अनुराग म्हणजे काय तर माया आणि प्रेम याच्या मधली अवस्था जी असते ना त्याला शब्द अनुराग असा आहे. म्हणजे ती मायेच्या पेक्षा जरा वरच्या टप्प्यावर आहे, परंतु प्रेमाच्या थोडीशी खालच्या टप्प्यावर. त्यांना 3 अनुरागिणी होत्या. त्यातली पहिली अनुरागिणी जी होती ती त्यांची स्वतःची वहिनी, आणि त्यांची वहिनी केवळ 9 वर्षाची असताना त्यांच्या घरी आली होती. त्यांचं वय होतं 7 वर्षाचं. आणि त्यांच्यामधले जे संबंध आहेत ते इतके सुंदर आहेत. त्यांच्या बऱ्याचशा कविता या आपल्या त्या सखीला उद्देशून लिहिलेल्या, अनुरागिणीला उद्देशून लिहिलेल्या आहेत. आणि त्या कविता त्याच्यामध्ये एक थोडासा पेच येतो की गुरुदेवांचं ज्यावेळी लग्न झालं त्यानंतर 4 महिन्यामध्ये त्या अनुरागिणी, त्यांची जी वहिनी होती कादंबरी देवी, त्यांनी आत्महत्या केली. आणि आयुष्यभर रवींद्रनाथ त्यांच्या प्रभावातून बाहेर कधीच येऊ शकले नाही. त्यांच्या अनेक कवितांवरती या अनुरागिणीची छाया आहे. ही पहिली अनुरागिणी. दुसरी अनुरागिणी ती मराठी मुलगी आहे, म्हणजे दादोबा पांडुरंग तरखडकर. आपण सगळे ज्यांचं ग्रामर वाचून मोठे झालो त्यांचे ज्येष्ठ बंधू हे गुरुदेवांच्या मोठ्या भावाचे मित्र. आणि गुरुदेवांचा मोठा भाऊ सत्येंद्रनाथ हा आपल्या देशातला पहिला ICS अधिकारी, आणि त्याचं पोस्टिंग झालं होतं महाराष्ट्रामध्ये. म्हणजे त्यावेळी महाराष्ट्र होता, पण मुंबई, कारवार या सगळ्या प्रांतामध्ये त्यांचं पोस्टिंग झालं होतं. तर त्यांनी गुरुदेवांना, रवींद्रनाथांना, रवीला, यंग होते अगदी 17-18 वर्षाचे असतील, त्यांना बॅरिस्ट्रीचा अभ्यास करायला परदेशी विलायतेला पाठवण्यापूर्वी त्यांना इंग्रजी चांगलं बोलता यावं, आधुनिक शिष्टाचाराची माहिती व्हावी म्हणून त्यांनी दादोबा पांडुरंगांच्या मोठ्या भावाच्या घरी पाठवलं. तिथे दादोबा पांडुरंगांची जी पुतणी, मोठ्या भावाची मुलगी, ही इंग्लंडमध्ये अनेक वर्ष राहून आलेली होती. त्यामुळे तिच्या बरोबर राहून त्यांना सगळे ते मॅनर्स शिकता येतील अशी कल्पना होती. आणि ते कुठे राहत होते माहितीये का? कांदेवाडीमध्ये, गिरगावामध्ये, कांदेवाडीमध्ये. कित्येक महिने गुरुदेव, तरुण रवींद्रनाथ टागोर हे कांदेवाडीमध्ये राहिले. बऱ्याच जणांना माहिती नसतं. तुम्हाला गंमत माहितीये का? अर्थात ते तात्काळ प्रेमात पडायचे. ती मुलगी सुद्धा तात्काळ त्यांच्या प्रेमात पडली होती. ते वय असतं तसं, तुम्हाला माहिती. आणि त्यात निष्पन्न काही झालं नाही, परंतु ती सुद्धा लवकर वारली. आणि नंतर मी वाचलं की अनेक वर्षानंतर रवींद्रनाथांनी जाऊन तिच्या समाधीवरती फुलं वाहिली. आता ती समाधी काय मला माहिती नाही. आणि ती समाधी कुठे आहे? जिथे माझा जन्म झाला त्या मुंबईला वडाळ्या भागामध्ये ती समाधी आहे, आणि मी ती शोधून काढणार आहे. ही त्यांची दुसरी अनुरागिणी, आणि हा मराठी अँगल त्यांच्या आयुष्याला. तिसरी अनुरागिणी तर आणखीच इंटरेस्टिंग आहे. वयाच्या 64व्या वर्षी ते अर्जेंटिनाला गेले होते. आणि तिथे गेल्यानंतर ते आजारी पडल्यानंतर तिथल्या एका हॉटेलमध्ये जिथे राहत होते तिथे एक कवयित्री होती, आणि खूप श्रीमंत असलेली कवयित्री. आपल्याकडे श्रीमंत असलेली कवयित्री हे ऐकून सुद्धा कोणाला माहिती नाही, कवयित्री पर्टिक्युलरली. तर ही फार श्रीमंत असलेली कवयित्री होती, तिची गडगंज एस्टेट होती. तिने जाऊन ती यांना भेटली. ती त्यांच्या लिखाणाची चाहती होती. तिने सांगितलं की तुम्ही इथे राहण्यापेक्षा माझ्या इस्टेटवर येऊन राहा. ते 40 दिवस तिच्या इस्टेटवरती ते राहिले, आणि त्यांनी
मान्य केलं की ती तिच्या प्रेमात पडले होते, तिनेही मान्य केलं की ती त्यांच्या प्रेमात पडली होती. आणि तिने गुरुदेव परत येत असताना त्यांना एक मोठी खुर्ची भेट दिली. ती खुर्ची त्यांच्या बोटीच्या त्या केबिन मध्ये जाईना. अर्थात ती बाई इतकी श्रीमंत आणि इतकी पॉवरफुल होती की तिने त्या बोटीचं रिमॉडेल करायला लावलं आणि ही खुर्ची पाठवून दिली. ती खुर्ची दार तोडून आतमध्ये टाकण्यात आली. त्या खुर्चीवर सुद्धा रवींद्रनाथांनी कविता लिहिलेली आहे आणि ती खुर्ची त्यांनी त्याचे सोनार चौकी असं त्या कवितेचं नाव आहे. आणि या सगळा हा जो भाग आहे तर नुसतंच त्यांचं साहित्य नाही, त्यांचं समग्र व्यक्तिमत्व समजावून घेतल्याशिवाय त्यांच्या कवितांची गंमत कळत नाही. आता तुम्ही पहा की सुरुवातीला तरुणपणी त्यांनी खूप कविता लिहिल्या होत्या प्रेमाच्या. त्यानंतर अचानक 64व्या वर्षानंतर त्यांच्या प्रेमकवितांना बहर आलेला आहे. त्याचं कारण व्हिक्टोरिया हे अनुरागिणी होतं. या सगळ्या अनुरागिणींपेक्षाही वरची प्रेयसी ती कविता. अल्टिमेट प्रेयसी म्हणजे कविता नाही, तिच्या पलीकडे कोणीच. मला असं वाटतं आपण पारंपरिक पद्धतीने अध्यक्षीय भाषण ऐकायला तर आपण आहोतच, पण लेखकाचं मनोगत असं वेगळं भाषण आम्ही याच्यानंतर करणार नाही आहोत. म्हणूनच कवितेच्या यांनी आपल्या या म्हणण्याचा अखेर करायच्या आधी मला आपल्या मनातली एक प्रामाणिक भावना जी आपण मगाशी बाहेर बोलताना किंवा गुलजारजी भेटल्यानंतर व्यक्त केली ती सगळ्या श्रोतृवृंदासमोर व्यक्त करावी असं वाटतं की तितक्याच एका बहुआयामी गुलजार साहेबांसारख्या माणसाच्या हातून आपला कविता संग्रह प्रकाशित होतो. याबद्दल आपल्याला काय वाटतं? आपण नाही, मला असं वाटतं की गुलजार साहेबांची निवड आपण जी केलेली आहे या कार्यक्रमासाठी ती अतिशय जाणीवपूर्वक केलेली आहे आणि त्यांचा म्हणजे आपल्या ज्या प्रदीर्घ परंपरेमधले अत्यंत श्रेष्ठ स्थान आणि ते ऑस्कर मिळाल्यामुळे नाही, कवी म्हणून ते इतके श्रेष्ठ आहेत आणि त्यांचं स्थान लक्षात घेता त्यांनी या कार्यक्रमासाठी यावं. आणि त्यांचा बंगाली भाषेचा त्यांचा व्यासंग आहे, कवितेचा तर आहेच आहे पण बंगाली भाषेचाही व्यासंग आहे आणि मला अतिशय आनंद वाटतो की ते आलेले आहेत. आणि मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना विनंती करणार आहे की ते ज्यावेळी बोलतील ना त्यावेळी त्यांनी स्वतः रवींद्रनाथांवर जी कविता केलेली आहे त्या कवितेबद्दल सांगावं आणि ती कविता त्यांनी आपल्याला वाचून दाखवावी असं मला वाटतं. मला खात्री आहे गुलजार साहेबांना मराठी उत्तम कळतं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी कुसुमाग्रजांच्या कविता मराठीमधून हिंदीमध्ये नेलेल्या आहेत आणि तर मला या कवितेने आपण आपल्या या मनोगताची फक्त पहिल्या भागाची अखेर सरांच्या एका कवितेने व्हावी जी त्यांनी अनुवाद केलेला आहे. ही सरांची कविता नाही, ही गुरुदेवांची कविता आहे. गुरुदेवांची सरांनी फक्त माध्यम म्हणून वापरलेलं आहे, परंतु ही कविता मराठीमध्ये पहिल्यांदा आलेली कविता आहे. शिवाजी महाराजांची कविता आहे. ही कविता मला वाचायला अगदी आवडेल या आपल्या पहिल्या भागाचा शेवट म्हणून. कवितेचं नाव आहे शिवाजी उत्सव. हे राजा शिवाजी, कोण जाणे कधी काळी मराठ्यांच्या देशी कडे कपारीतील राणी वनी अंधारात विद्युल्लतेसारखी चमकून गेली तुझ्या मनात प्रतिज्ञा. विस्कटलेल्या विदीर्ण झालेल्या भारत देशाला मी स्वराज्य धर्माच्या सूत्रात जोडून घेईन. त्या दिवशी हा वंगदेश झोपूनच राहिला. वंगदेश म्हणजे बंगाल. त्या दिवशी हा वंगदेश झोपूनच राहिला. नाही आला तो बाहेर, नव्हता काही संदेश, नव्हता शुभंकर शंखनाथ. बसले होते शांतमुखे ग्रामवासी सारे निवांत स्वस्थ. आणि तिकडे मराठ्यांच्या प्रांती चेतविलेस अग्निकुंड तू आणि कोरून काढलास महामंत्र युगांताच्या क्षितिजावर विद्युताग्नीने. त्या प्रलयंकारी समयी थरारला तुरा मोगलांच्या शिरपेचातला एखाद्या पिकल्या पानाप्रमाणे. त्याही दिवशी वंगदेशाने नाही रे ऐकला विजेच्या लखलखाटातला तुझा तो संदेश. त्यानंतर एका वादळी रात्री दिल्ली पातशाही शून्यवत झाली. दीप अंधारले गेले दालनातले, चिता रचली गेली मोगलांच्या महिम्याची. मृतदेह धुंडाळणाऱ्या लोभी गिधाडांच्या बिभत्स चित्कारांनी उरली फक्त राख मोगल सत्तेची मुठभर. त्या दिवशी या वंगप्रांती आणले राजसिंहासन वणिक लक्ष्मीने. वणिक लक्ष्मी म्हणजे काय लक्षात आलं का तुमच्या? ईस्ट इंडिया कंपनी. त्या दिवशी या वंगप्रांती आणले राजसिंहासन या वणिक लक्ष्मीने. अंधारातून भुयारी मार्गांच्या चोर पावलांनी घेतला त्याला करून अभिषेक. बंगालने गपचूप गंगोधकाने आणि झाला प्रकट पहाटे वैश्यांचा मानदंड राजदंडाच्या रूपाने. असंच वाटत आले रे सर्वांना. हे इतिहासा बंद कर तुझी बडबड. तुझ्या वृत्तांतावर आज मात करणार आहे साक्षात विधात्याचं अमोघ लेखन. इतिहासा रे,
कशी रे दडपणार तुझी उपहासवाणी ज्याला अमरत्वाचं वर्णन आहे? कोण रे अडवू शकणार स्वर्ग प्रवेशापासून तपस्येला जी सत्य आहे? हे शिवाजी राजा, हे राज तपस्वी वीरा, तुझी ती उदात्त भावना विधात्याच्या भांडारात जतन करण्यात आली आहे. काळाला त्याचा एखादा कण तरी नष्ट करता येईल का? तुझा प्राणयज्ञ स्वदेश लक्ष्मीच्या मंदिरातील तुझी साधना आज भारत देशाचं धन बनली आहे युगायुगांसाठी. हे राजसन्यासा, निर्झर जसा पत्थर विदीर्ण करून होतो जागा, तसा तू प्रकटलास दीर्घकाळ अज्ञातात राहून. तसा तू प्रकटलास दीर्घकाळ अज्ञातात राहून. फडकवू आम्ही वैराग्याच्या उत्तरीयाची ध्वजा बनवून. तेच रे आम्हा दरिद्री लोकांचं सामर्थ्य. या भारत देशात स्वराज्य धर्म जागृती होणार. या तुझ्या महावचनाला आम्ही बनवू आमचं पाथेर. हे वंगवासियांनो, म्हणा आज एका स्वराने मराठ्यांसह शिवाजी महाराजांचा विजय असो. हे वंगवासियांनो, चला तर आज सजून धजून महोत्सवाला मराठ्यांसह एकत्र. आज एकाच सभास्थानी पूर्व पश्चिम एक होतील भारत देशाचे युद्धाशिवाय आणि करतील गौरव एका पुण्यनामाचा. धन्यवाद सर. काही क्षणातच आपल्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होती प्रकाशन समारंभाच्या. रंगमंचाच्या व्यवस्थेकरता 2 क्षण आपण फक्त वाट बघूया. धन्यवाद. मी आजचे सत्कार मूर्ती डॉक्टर नरेंद्र जाधव सरांना विनंती करतो. की त्यांनी गुलजार साहेबांना घेऊन गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. त्याचबरोबर ग्रंथालीचे सुदेश इंग्लसपूरकर, लतिका भानुशाली, दरोडे जोग कंपनीचे आनंद जोग आणि सुधीर जोग यांनी मंचावर यावं. सर, आपण आधी प्रतिमेला गुरुदेवांच्या प्रतिमेला हार अर्पण करूयात. मी सौभाग्यवती वसुंधरा जाधव यांनाही विनंती करतो त्यांनीही रंगमंचावर यायचं. रवींद्रनाथ टागोर यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्ताने आज ग्रंथालयतर्फे डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी गुरुदेवांच्या निवडक कवितांचा जो अनुवाद केलेला आहे त्याचं प्रकाशन ग्रंथालयतर्फे इथे होत आहे. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या या कार्यक्रमाबद्दल, या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल दरोडे जोग कंपनीचे संचालक आनंद जोग यांना मी अशी विनंती करेन की त्यांनी प्रास्ताविक करावं आणि त्यानंतर कार्यक्रम सुरू करू. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे आपण ज्यांना म्हणून ज्येष्ठ गीतकार, आपल्या सर्वांचे आवडते गुलजारजी. आम्हाला आतापर्यंत दरवेळेला गुरुमित्राची भावना देणारे डॉक्टर नरेंद्र जाधव सर आणि वसुताई, सदैव आधारस्तंभासारखे आमच्या पाठीशी उभे असलेले सुरेश पिंगळे उर्फ अण्णा, ग्रंथालयचे सुदेशजी आणि लतिकाजी,
मी आपल्या सर्व रसिकांचं दरोडेजोग ग्रुपतर्फे मनःपूर्वक स्वागत करतो. तुम्हाला बऱ्याच वेळा अशी शंका आली असेल की दरोडेजोग या कार्यक्रमाचे सहयोगी कसे. कवितांचं पुस्तक आणि यांचं क्षेत्र तर बांधकामाचं. कवितेशी खरं म्हणजे आमचा संबंध म्हणजे आमच्या सुधीरचा संबंध कॉलेजमध्ये कवितेशी आला होता, पण मग तिचं लग्न झालं आणि मग सगळंच संबंध. त्यानंतर डायरेक्ट 8 दिवसापूर्वी डॉक्टर नरेंद्र जाधव सरांनी आम्हाला एक अतिशय छान असं एक सरप्राईज दिलं. असा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे म्हटल्यानंतर सुधीरने आमच्या लगेच सांगितलं की हो, कारण बहुतेक त्यांनी आधी कविता वाचून कविता ही प्रेयसी असते पटलेलं असो. आणि सरांनी माझ्यासमोर एक कॉपी ठेवली, या 151 कविता आणि त्याच्यावर लिहिलेलं सगळ्या काही गोष्टी. त्याच्यामध्ये नाव वाच म्हणले खाली लिहिलेलं. त्याच्यामध्ये लिहिलं होतं की सर्व अंतर्गत सजावट व रेखाचित्रे आनंद जोगू. मला यापर्यंत माहित नव्हतं. म्हणजे ते बुडणाऱ्याला वाचवायला जातो ना एखादा माणूस आणि तो नंतर विचारतो मला मी वाचवलं ठीक आहे पण मला ढकललं कोणी सांगा आधी. पण असो, दरोडेजोग हे नाव हे तुम्हा सर्वांना आतापर्यंत साहित्य, कला, खेळ आणि सामाजिक बांधिलकीशी जोडलेलं हे तुम्हाला आतापासून बऱ्याच वर्षापासून माहिती आहे. पहिले पुण्यातले सादर झालेले फुलोत्सवाचे 2 कार्यक्रम आम्ही केले होते. आयुष्यावर बोलू काही सारख्या कवितांच्याच कार्यक्रमाचे बरेच वेळेला आम्ही स्पॉन्सर होतो आणि त्या याच्यामधले जी तिकीट विक्रीतनं आणि त्या कार्यक्रमातनं जमा झालेली रक्कम होती ती आम्ही संवेदनीय एड्ससाठी कार्य करणाऱ्या संस्थेला आतापर्यंत देत आलोय. बुद्धिबळ जल्लोष हा आमचं आणि टेबल टेनिस या 2 गोष्टी आमच्या कार्यक्षेत्रात नेहमी म्हणणार आहेत. तर अशा दरोडेजोग ग्रुपला डॉक्टर नरेंद्र जाधव सरांनी आज आम्हाला आयोजन आणि संयोजन करण्याची जबाबदारी सोपवली. मला वाटतं आम्ही त्याच्यामध्ये नक्कीच यशस्वी होऊ असं आशा वाटते. सरांशी त्या दिवशी संध्याकाळी बोलताना मला असं जाणवलं की हे आमचे नेहमीचे डॉक्टर नरेंद्र जाधव नाही, हे कुणीतरी हे भारलेले कवी असतात ना तसे मला ते वाटत होते. इतके भारलेले की आमच्या वसुताई त्यांना म्हणायला लागल्या होत्या की यांना आता मला नरेंद्रनाथ म्हणायला लागणार आहे. त्यांनी मला सांगितलं आनंद गेले 4-6 महिने माझं काम संपलं की मला दुसरं खरंच काही सुचत नाही. तर म्हटलं तुम्ही 150 कविता मला वाचायला सांगताय म्हणजे. पण तुम्हाला सांगतो मी ते पुस्तक घेऊन घरी गेलो. 11 वाजता मी घरी पोहोचलो असेल आणि रात्री 2 पर्यंत मी सगळ्या कविता वाचत होतो. आश्चर्य वाटेल, खरोखरच भारून टाकणाऱ्या कविता आहेत. एकदा तुम्ही त्याच्यामध्ये नीट मन लावून वाचायला सुरुवात केली की खरोखर लक्षात येतं. कारण मला ते नीट वाचणं गरजेचं होतं, कारण त्याच्या समोरूप अशी चित्र मला काढायची होती. आणि बसलो दुसऱ्या दिवशीपासून चित्र काढायला. यातली काही इथं 2 चित्र आहेतच, तो आणि ती आणि प्रकाश या 2 कवितांच्या वरची जी आहेत. माध्यम माझ्यापुढे एकच होतं, ब्लॅक अँड व्हाईट. काळ्या पेनानेच काढू शकत होतो, रंगीत कुठलंही पुस्तकामध्ये चित्र नाही. म्हटल्यानंतर मी बिंदू चित्रांची निवड केली आणि बसलो. एक ॲडजेलचं पेन आणि कागद, एवढ्या याच्यावर फक्त ठिपके 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 मारून काढलेली सर्व चित्र तुम्ही पुस्तकात बघाल. 2 तास ते काढल्यानंतर डोळे बंद केले तर इथे मारलेले काळे ठिपके माझ्या डोळ्यासमोर पांढरे ठिपके दिसत होते. पण झालं, काढली चित्र. याच्यामध्ये हे भारून जाणं हे इतकं सत्य होतं जे सरांनी सांगितलेलं की ते माझ्या बाबतीत मला म्हणजे अनुभवास आलंच. पण त्याच्याही पेक्षा माझी 7वीत असलेली मुलगी माझ्या शेजारी बसून ती पण त्या डॉट डॉटने चित्र काढायला लागली. तेही आज मी आणलंय म्हणजे सरांना दाखवायला. आज अशा या कार्यक्रमाला गुलजारजींसारखा बहुआयामी व्यक्तिमत्व असलेला
माणूस आज आम्हाला पाहुणा म्हणून मिळाला. गुलजारजी, खरंच धन्यवाद. आज आम्हाला एक दिसतंय, किती सहज योग आहे हा, की गुलजारजींना विचारताच त्यांनी या कार्यक्रमाला यायचं कबूल केलं. जसे रवींद्रनाथजी गुरुदेव हे बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. गीत, संगीत, लेखन, हा दिग्दर्शक, हा माणूस टाउन प्लॅनरही होता. गुरुदेव एकदा सकाळी त्यांच्या प्रिमायसेस मध्ये हिंडत असताना एक माणूस येऊन त्यांना सांगितलं की आता नुकतीच तार आली आणि तुम्हाला नोबेल पारितोषिक मिळाले. ते सांगितल्यानंतर त्या माणसाने काय बोलावं, अरे वा, फारच बरं झालं म्हणले. आपल्या संपूर्ण प्रेमासेसची ड्रेनेज लाईन याच्यामधून आपल्याला पूर्ण करता येईल. बघा, आमच्या व्यवसायाशी संबंधितच होते ते. तर असंच सेम टू सेम व्यक्तिमत्व असलेले गुलजारजी आज आपल्या या कार्यक्रमाला आले. त्याबद्दल आम्हाला खरंच फार आनंद झाला. आज सकाळी मी गुलजारजींना भेटल्यानंतर मी त्यांना म्हणलं की बहुत साल आपको मिलने की तमन्ना थी, आज मैं बहुत खुश हूं. त्यांच्याशी फार छान गप्पांचा कार्यक्रम झाला आमचा. त्यांना मी आज एक थोडासा बाळगोत एक प्रश्न विचारला. गुलजारजी, मला एक सांगा म्हणलं की तुम्हाला पहिल्यांदा कधी हो कळलं की तुम्ही अत्यंत उत्कृष्ट साहित्याची निर्मिती करू शकता म्हणून? तर फळांनी जसं झाड लगडलेलं असलं की त्याचं थोडंसं वागतं, तसंच हा साहित्य कलाकृतीने लगडलेला माणूस हा विनयतेने मला म्हणला, जब मुझे ऐसा लगेगा तो मैं आपको फोन करके बताऊंगा. मला वाटतंय आपण या सर्वजण या पुस्तक प्रकाशन आणि गुलजारजींचं आपल्याला असलेलं मार्गदर्शनपर भाषण ऐकण्यात उत्सुक आहात. मी आनंद जोग, दरोडे जोग परिवाराच्या तर्फे पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. तुम्ही आज आमच्या विनंतीस मान देऊन सर्वजण आलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. कार्यक्रमाची थोडीशी तरी औपचारिकता पूर्ण करणं अत्यावश्यक आहे. मी संयोजकांच्या वतीने आनंद जोग यांनाच विनंती करीन, त्यांनी गुलजारजींचं पुष्पगुच्छ देऊन औपचारिक स्वागत करावं. थोडंसं उलट झालेलं आहे याची कल्पना आहे मला. आनंद जोगांचं एक चित्र, त्यांना गुरुदेवांचं चित्र हे गुलजारजींना द्यायचं आहे. आता मी ते सुधीर आणि आनंद दोघांनाही सांगतो की दोघांनी मिळून ते द्यावं गुलजारजींना. हे चित्र स्वतः आनंद जोगांनी काढलेलं आहे. या पुस्तकात सुद्धा आपल्याला आनंद जोगांची चित्र बघायला मिळणार आहेत. यानंतर मी सुरेश अण्णा पिंगळेंना विनंती करेन की त्यांनी डॉक्टर नरेंद्र जाधव यांचं स्वागत या संयोजन समितीच्या वतीने करावं. सुरेश अण्णा पिंगळे. मी सुधीर दरोडेंना विनंती करीन, ग्रंथालीचे 2 प्रतिनिधी इथे आले, त्यांचंही स्वागत आपण करावं. सर्वप्रथम सुरेश हिंगलसपूरकर आणि लतिका भानुशाली ग्रंथालीच्या, यांचंही स्वागत करावं. कार्यक्रमाच्या औपचारिकतेमध्ये जास्त वेळ न घालवता मी लतिका भानुशालींना अशी विनंती करेन की ग्रंथालीतर्फे त्यांनी या पुस्तक प्रकाशनाच्या मागची भूमिका स्पष्ट करावी.
नमस्कार. आईचं एक लाडकं बाळ असतं आणि फार कर्तृत्व गाजवून तेव्हा बाळ जे घरी परत येतं तेव्हा तिच्या डोळ्यातनं असं वात्सल्य ओसंडून वाहताना दिसतं. आज विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून इथे पोहोचेपर्यंत हे वात्सल्य असंच ओसंडून वाहताना दिसतंय. आणि हे लाडकं बाळ म्हणजे अर्थात तुम्हाला सांगायची गरज नाहीये. भयशून्य चित्त जेथ, रवींद्रनाथांच्या प्रातिनिधिक कविता 151 हा डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी संपादित आणि अनुवादित केलेला काव्यसंग्रह आज प्रकाशित होत आहे. आणि त्याच्या प्रकाशनासाठी गुलजारजींसारखे तितकेच सर्जनशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्व लाभावं हा खरोखरच दुग्धशर्करा योग आहे. प्रकाशक म्हणून हा योग जुळवून आणण्यासाठी ग्रंथालीला संधी मिळाली त्याबद्दल निश्चितच आम्हाला आनंद आहे. डॉक्टर जाधवांचं आमचा बाप ना आम्ही हे आत्मकथन ग्रंथालीने प्रकाशित केलं, जे आज मराठी साहित्यामध्ये मैलाचा दगड ठरलेला आहे. उपरा, बलूत यांसारख्या पुस्तकांनी समाजाला वेगळ्या जगण्याची जाणीव करून दिली, तर त्याही पुढे जाऊन आमचा बाप ना आम्हीने समाजाला एक नवीन जीवनदृष्टी दिली. आज जवळजवळ 1,00,000 प्रतींच्या खपांचा टप्पा त्या पुस्तकाने ओलांडलेला आहे, हे तुम्ही ऐकलंच आहे. पण अर्थात मला हे प्रामुख्याने इथे सांगावंसं वाटतं की यामागे ग्रंथालीची भूमिका सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. कारण माणूस, त्याच्या संवेदना, त्याची सत्सद विवेक बुद्धी, त्याचे जीवनानुभव, त्यामधून प्रकट होणारे त्याचे सामाजिक आणि सांस्कृतिक संबंध या सगळ्याचे पडसाद साहित्यामध्ये उमटले पाहिजेत आणि ते पडसाद सर्वत्र पोचले पाहिजेत, ही ग्रंथालीची प्रमुख भूमिका आहे. मुळात ग्रंथाली ही एक वाचक चळवळ आहे आणि याच भूमिकेतून तळागाळामध्ये पुस्तक पोचण्यासाठी, ग्रामीण भागामध्ये पुस्तक पोचण्यासाठी आमचा बाप ना आम्हीची एक जनावृत्ती आम्ही केवळ 60 रुपयात सर्वत्र उपलब्ध करून दिली, ज्याचा लाभ ग्रामीण भागातील तरुणांना, विशेषतः विद्यार्थी वर्गाला झालेला आहे. आणि या निमित्ताने ग्रामीण भागामध्ये वितरण व्यवस्था समर्थपणे राबवण्याची गरज आहे, हे सनातन सत्य ग्रंथालीने पुन्हा एकदा अधोरेखित केलेलं आहे. अनुवादित काव्याची एक समर्थ परंपरा आपल्याकडे असताना आमचा बाप ना आम्हीच्या निमित्ताने हा प्रवाह चक्क उलटा व्हायला. कारण तुम्ही मगाशीच ऐकलं की जवळजवळ 17 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये त्याचे अनुवाद झालेले आहेत. आज प्रकाशित होणारा डॉक्टर जाधवांचा हा काव्यसंग्रह म्हणजे त्यांनी काव्याच्या प्रांतात ठेवलेलं पहिलं पाऊल आहे. आणि अर्थातच या पावलांना साथ देतीये ती सुद्धा ग्रंथालीच. हा काव्यसंग्रह प्रकाशित होताना दुहेरी आनंद आहे. एक म्हणजे रवींद्रनाथ टागोरांसारख्या महान साहित्यकाराने निर्माण केलेलं अभिजात काव्य हे अत्यंत सकस आणि समर्थपणे मराठीमध्ये पहिल्यांदा येत आहे. आणि दुसरा आनंद म्हणजे ते प्रकाशित करण्याची संधी ग्रंथालीला मिळाली. डॉक्टर नरेंद्र जाधवांनी एक स्वतःचा असा आपलेपणा या काव्याला दिलेला आहे. काव्याच्या मुळाच्या अनुरोधाने, कोवळीकेने एक जिवंत आणि समृद्ध असा सौंदर्यानुभवाचा प्रत्यय या ठिकाणी आपल्याला येतो. रवींद्रनाथांच्या, टागोरांच्या काव्यामध्ये असलेली रसिकता, तरलता त्यांनी सूक्ष्मतेने टिपली आहे. आणि म्हणूनच हा जो काव्यसंग्रह आहे तो मूळ आशयाला कुठेही धक्का न लावता नैसर्गिक स्वरूपात आपल्या पुढे येतोय. हे काव्य इतकं अस्सल आहे की मराठी मातीचा गंध घेऊन, इथल्या भाषेचा लहेजा सांभाळत आणि इथल्या सांस्कृतिक संबंधाचे किंवा संदर्भाचे बंध सांभाळत हा आपल्या पुढे चक्क मराठमोळ्या रूपामध्ये येतो. आणि अर्थातच हे कर्तृत्व डॉक्टर नरेंद्र जाधवांचं. कारण अनुवाद करणं केवळ 2 भाषांवर प्रभुत्व आहे म्हणून करू शकता तुम्ही, तसं नाहीये. अनुवाद करताना ती भाषा, तिथली माणसं, त्यांचे सामाजिक सांस्कृतिक संदर्भ याची पुरती जाणीव करून घ्यावी लागते. संपूर्ण कलाकृतीचं भान ठेवायला लागतं. आणि असं भान न जोपासता केलेले अनुवाद हे बऱ्याच वेळेला कृत्रिम, नीरस आणि तुटक ठरण्याची शक्यता असते. मगाशी सर स्वतःच बोलले की काव्याचा अनुवाद करणं हे खूप कठीण आहे.